स्पीड फिटिंग बनवणे आणि जॉब तपासणे. नमस्कार, माझे नाम भाग्यश्री आहे. आज आपण स्टेप की फिटिंग कैसे बनवात आणि जॉब टेस्ट करार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. File surfaces to flat and square to an accuracy of plus or minus 0.02 mm. व्हर्नियर हाईट गेज वापरून रेखाचित्रानुसार डायमेन्शन लाईन्स चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार हब, शॅफ्ट आणि स्टेप की तयार करा. रेखाचित्रानुसार फिट करा. समाप्त करा आणि डीबर करा. आवश्यक साधने: व्हर्नियर हाईट गेज, व्हर्नियर कॅलिपर, आवश्यक साधने: लेथ मशीन. आवश्यक साहित्य: कच्चा माल. जॉब सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्या खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, स्टील रूल वापरून कच्चा माल तपासा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 1 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 2 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 3 फाईल करा. तिन्ही भाग भरणे पूर्ण झाले की सर्व भाग मार्किंगसाठी तयार करा. रेखाचित्रानुसार व्हर्नियर हाईट गेजसह भाग 1 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार व्हर्नियर हाईट गेजसह भाग 2 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार व्हर्नियर हाईट गेजसह भाग 3 चिन्हांकित करा. एकदा तुम्ही व्हर्नियरने सर्व भाग चिन्हांकित करून पूर्ण केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे पंचिंग. भाग 1 मधील पंच विटनेस मार्क, भाग 2 मधील पंच विटनेस मार्क, भाग 3 मधील पंच विटनेस मार्क. कच्चा माल तपासला गेला आहे, सर्व भाग दाखल केले गेले आहेत आणि नंतर त्यांना व्हर्नियर हाईट गेजने चिन्हांकित केले गेले आहे आणि शेवटी त्यांना विटनेस मार्कने पंच केले आहे. आता सर्व प्राथमिक तपासण्या केल्या गेल्या आहेत. आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत. प्रथम, आपण पहिला भाग बनवणार आहोत. लेथमध्ये 4 जॉच्या चकमध्ये जॉब धरा. शेवटच्या टोकांवर फेस टर्निंग करा. (46x45 मिलीमीटर) लांबी कमी करा. जॉबच्या बाहेरील टोकाला 2 मिलीमीटर × 45 डिग्री चॅम्फर करा. जॉबचा मध्यबिंदू शोधण्यासाठी ड्रिल सेंटरला ठेवा. ड्रिल चक आणि ड्रिल पायलट होलद्वारे टेल स्टॉकमध्ये 6 मिलीमीटर ट्विस्ट ड्रिल निश्चित करा. पूर्वी ड्रिल केलेले छिद्र मोठे करा. छिद्रातून 25 मिलीमीटरचा ड्रिल आणि बोर करा.
25 मिलीमीटर होलच्या शेवटी 2 मिलीमीटर इंटू 45 डिग्रीचा चॅम्फर करा. जॉब उलट करा आणि लेथ चकमध्ये धरा. जॉबला 46 मिलीमीटरवर प्लेन टर्न करा. दुसरे टोक फेस टर्न करा आणि रेखाचित्रानुसार लांबी देखील सांभाळा. रेखांकनानुसार जॉबच्या बाहेरील आणि आतील टोकाला 2 मिलीमीटर इंटू 45 डिग्रीमध्ये चॅम्फर करा. रेखाचित्रात दाखवल्याप्रमाणे भाग 1 मध्ये कीवे चिन्हांकित आणि फाईल करा. व्हर्नियर कॅलिपर वापरून कीवेचा आकार तपासा. सूचना: लेथ मशीनवर काम करताना सुरक्षा खबरदारी पाळा. आता आपण पहिला भाग यशस्वीरित्या तयार केला आहे. पुढे आपण दुसरा भाग तयार करू. लेथमध्ये 4 जॉच्या चकमध्ये जॉब धरा. कोणत्याही एका जॉबला फेस टर्न करा. टोकाला 2 मिलीमीटर इंटू 45 डिग्री चॅम्फर करा. $25 मिलीमीटरच्या जॉबला जास्तीत जास्त लांबीपर्यंत प्लेन टर्न करा. जॉब उलट करा आणि लेथ चकमध्ये धरा. रेखांकनानुसार आवश्यक लांबी ठेवून जॉबचे दुसरे टोक फेस टर्न करा. टोकाला 2 मिलीमीटर इंटू 45 डिग्री चॅम्फर करा. रेखांकनाच्या परिमाणानुसार शॅफ्टवर कीवे चिन्हांकित आणि फाईल करा. व्हर्नियर कॅलिपरसह कीवेचा आकार तपासा. आता आपण दुसरा भाग यशस्वीरित्या तयार केला आहे. पुढे आपण तिसरा भाग तयार करू. हॅकसॉ करा आणि अतिरिक्त धातू काढून टाका आणि रेखाचित्रानुसार माप आणि आकार द्या. फाईल पूर्ण करा आणि स्टेप केलेल्या कीच्या सर्व कोपऱ्यांमधील बर्स काढा. आता आपण सर्व 3 भाग यशस्वीरित्या तयार केले आहेत, ज्यांना फिटिंगची आवश्यकता आहे. आपण सर्व भाग एकत्र करणार आहोत. भाग 1 आणि 2 एकत्र करा. ते नीट बसते का ते तपासा. आता दाखवल्याप्रमाणे कीवे स्लॉटमध्ये स्टेप केलेली की फिट करा. थोडे तेल लावा आणि मूल्यमापनासाठी जतन करा. आज आपण जे काही शिकलो त्याची एक संक्षिप्त माहिती घेऊ. आपण शिकलो आहोत पृष्ठभाग सपाट आणि चौरस प्लस मायनस 0.02 मिलीमीटर अचूकतेसाठी फाईल करा. व्हर्नियर हाईट गेज वापरून रेखाचित्रानुसार डायमेन्शन लाईन चिन्हित करा. रेखाचित्रानुसार हब, साफ आणि स्टेप्ड की तयार करा. रेखाचित्रानुसार फिट करा, समाप्त करा आणि डिबोट करा. अशा प्रकारे आम्ही स्टेप्ड की फिटिंग कसे तयार करायचे ते शिकलो आणि त्याची चाचणी केली. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजेल असेल. हा स्वाध्याय तुमच्या अनुदेशक मदतीने करा.